देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज या प्रवचनमालेचा तिसरा दिवस आहे. आपण आरंभी काही गीतेचे श्लोक म्हणूया माझ्यानंतर. वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीता सुगीता कर्तव्या गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता मुखपद्माद् विनिसृता सर्वोपनिषदो गावो सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. मुखं करोति वाचालं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमम्. देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. ततो जयमुदीरयेत्. हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः. हरये नमः. आज तारीख आहे 21 जून. याचं आंतरराष्ट्रीय महत्त्व आता निर्माण झाले गेल्या काही वर्षापासून. याला जागतिक योग दिन आपण म्हणतो. आजपासून दक्षिणायनाचा सुद्धा आरंभ होतो. म्हणजे बघितलं, सर्वसाधारणपणे 20 जून ते 20 डिसेंबर हे दक्षिणायन असतं. म्हणजे आता दिवसाची लांबी कमी व्हायला लागेल आणि रात्री लांब व्हायला लागतील. म्हणजे प्रकाश कमी व्हायला लागेल, म्हणून त्याला दक्षिणायन म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक योग दिन. पतंजलीचा जो योग आहे तो आरोग्य राखण्यासाठी आहे. मनाचं आरोग्य ढासळल्यानंतर पुन्हा त्याला निरोगी बनवण्यासाठी उपयोगी पडतोच. पण मनाचं आरोग्य ढासळू नये, आरोग्य कसं राखता येईल आणि मनाचं आरोग्य राखायचं कशासाठी, तर जीवनात आनंदी राहण्यासाठी, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी, याच्यासाठी, चांगला माणूस बनण्यासाठी आपण रोज याचा उच्चार करतो. कारण हे आपलं ध्येय आहे. ही जी प्रवचनमाला वगैरे आपण काही शब्द मानूया, गीतेचा अभ्यास कुठलाही असू दे, चांगला माणूस व्हायचा. आणि माणूस म्हणजे माणुसकी असलेला तो खरा माणूस असं व्हायचं. आज निर्जला एकादशी आहे.
म्हणजे एकादशीला अनेक नावं असतात निर्जला, काही अनेक लोक कुठलीही एकादशी निर्जला करता येते. महाराजांचं एक वाक्य सांगूया आणि पुढे जाऊया. ते म्हणतात की हा निर्जला एकादशी करतो, सुट्टी आहे म्हणून संडास आणि बाथरूम साफ करत बसतो. म्हणजे याला वास कुणाचा आहे म्हणाले. वास दोन्ही अर्थ ना. उपवास म्हणजे जवळ, वास परमेश्वराच्या. हे संडासाच्या जवळ आहे, हा बाथरूमच्या जवळ आहे, हा कसला उपवास? आणि म्हणे निर्जला करतो. उपवास या शब्दाचाच अर्थ कळलेला नाही आहे. परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ राहायचं. त्यासाठी काय करायचं, यासाठी गीतेत कितीतरी निरनिराळी सूत्र किंवा मार्गदर्शक तत्व सांगितलेले. आज आपण ज्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत त्या श्लोकाची एक गंमत बघा. स्वामी समर्थांनी शेवटचा श्वास घेताना निर्वाणीचा उद्गार किंवा निर्वाणीचा संदेश म्हणून हा श्लोक काही जण म्हणतात 21 वेळा म्हणला. अनेक वेळा म्हणला असेल हे तरी म्हणायला हरकत नाही. आणि आपले जे महाराज आहेत गोंदवलेकर महाराज, त्यांनी आयुष्यातला पहिला श्लोक वयाच्या 4थ्या वर्षी आजोबांचा ऐकून जो म्हणला तो हाच होता. हा महाराजांचा पहिला श्लोक जीवनातला. आणि स्वामी समर्थांनी अखेरचा म्हणलेला अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. काही काही श्लोक, काही काही ओव्या, त्यांचं एक दुर्दैव असतं की त्याच्यातला एक चरण एवढा गाजतो की बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. आता उदाहरणार्थ मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आधी काय केलं असतं मरावे परी कीर्तिरूपी उरावे ते माहीत नाही. त्याच्यानंतर जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्नचिन्ह म्हणून आपण कुणीही सुखी नाही, मग मलाही असुखी किंवा दुःखी राहण्याचं लायसन्स मिळालेलं आहे, अशा थाटात सगळेजण वापरतात. तुकारामाला तर निरनिराळ्या प्रसंगी बडवलं जातं. काय करायचं, आलिया भोगासी एवढंच माहीत आहे, पुढचं माहीत नाही. ठेविले अनंत तैसेचे राहावे तेवढंच म्हणायचं, पुढचं म्हणायचंच नाही. सगळ्यात गंमत म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो असं जर झालं तर समाजाची काय अवस्था होईल. कारण प्रत्येक आईला आपला मुलगा हा पहिला नंबर आलेला हवा असतो ना. जो जे वांछील तो ते लाहो, हे कसं शक्य आहे? आणि समजा एक सुंदर स्त्री अनेकांना आवडते, कसं शक्य आहे? म्हणून जो जे वांछील तो ते लाहो हा बकवास आहे. पण त्याच्या आधी काय सांगितलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे आणि दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला जो जे वांछील तो ते लाहो. हे इतकी सगळी पूर्वतयारी झाली की जो जे वांछील तो वाईट वांछीच करणार नाही. तो म्हणेल देवा तू देशील ती तुझी इच्छा, मला आनंद आहे. कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशी. तसं आपण म्हणतो ना, एका इन्शुरन्स कंपनीने अजरामर केलं वाक्य, योगक्षेमम वहाम्यहम. ज्यावेळेला सुरुवातीला या वाक्याचा योगक्षेम काय, तुम्ही मरा, बाकीच्यांचा योगक्षेम आम्ही पाहू. आता अनेक योजना जिवंत असताना सुद्धा निघालेल्या आहेत, हा भाग निराळा. पण एवढाच लोकांना माहीत असतं, कसं शक्य योगक्षेमम वहाम्यहम. समर्थांची एक ओळ आहे, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी संभाळी. अरे सगळा श्लोकही बघत नाही, काहीच न करुनी प्राणी, तुम्हाला मिळणार आहे तो चक्रपाणी. अरे असं नाही आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंय, संपूर्ण ग्रंथ वाचिल्या विण जो आपले मत देईल तो मूर्ख, त्याचे तोंड सुद्धा पाहू नका म्हणून सांगितलेलं आहे. आपण तो पूर्ण श्लोकही वाचत नाही. म्हणजे आपल्याला रेफरन्सही नको असतो आणि कॉन्टेक्स्टही नको असतो. फक्त आपल्या सोयीचा एखादा चरण, आपल्या सोयीचा, आपण त्याचा लावलेला अर्थ एवढंच आपल्याला बघायचं असतं. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आपण नित्याभियुक्तानाम अनन्याश्चिंतयन्तो माम हे सांगितलेलं आहे. पण आपण असं जर म्हणलं की भगवंतांनी 3 आज्ञा दिलेल्या आहेत आणि एक आश्वासन दिलेलं आहे. पहिली आज्ञा काय की अनन्याश्चिंतयन्तो माम, म्हणजे माझं तुम्ही अनन्य भावानं चिंतन करा, ही पहिली आज्ञा आहे. बरोबर आहे. पुढे काय, सर्व जिकडे जाल तिकडे पर्युपासते, ये जना पर्युपासते, हे लक्षात घ्या, पर्युपासते, जिकडे जाल तिकडे माझी उपासना करा. आणि तिसरं सांगितलं की तेषाम नित्याभियुक्ताना, म्हणजे तुम्ही नित्य अभियुक्त माझ्याशी राहा. हे राहा, उपासना करा आणि चिंतन करा अनन्य भावनेनं. या 3 आज्ञा आहेत. मग आश्वासन काय दिले का, अभिवचन काय दिलेलं आहे,
की योगक्षेमम वहाम्यम, तुमच्या योगक्षेमाची चिंता तुम्ही करू नका. पण ह्या आधीच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की, आणि या 3 गोष्टींचा अर्थ सोपा आहे पण अत्यंत अवघड आहेत या 3 गोष्टी आपल्या जीवनात उतरवण्यासाठी. म्हणून आपण उदाहरणं पाहणार आहोत. यातली एखाद दुसरं नवीन असेल, बाकीची जुनी असतील. आपण स्पर्श करून पुढे जाऊया. पहिलं म्हणजे काय, अन्य नाही तो अनन्य. समर्थांनी व्याख्या सांगितलेली आहे. अन्य नाही तो अनन्य. आता अनन्यास चिंतयन्तो माम, अनन्य शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक, अनन्य भावनेनं माझं चिंतन करा, किंवा अनन्य असा मी त्याचं चिंतन करा. मग दुसऱ्याचं करूच नका. हे सांगण्यासाठी उदाहरण सांगतो. रामा शिवा गोविंदा नको. आपण बघितलं होतं, एक माणूस पाण्यात पडला, पोहता येत नव्हतं, कुणी नव्हतं, रामा शिवा गोविंदा वाचव रे. रामाला वाटलं शिवा गोविंदा जातील, गोविंदाला वाटलं रामा शिवा जातील, आणि शिवाला वाटलं रामा गोविंदा जातील. गेलं कोणीच नाही. हे कशाला? रामा वाचव म्हणल्यानंतर रामावर जबाबदारी आली त्याला वाचवण्याची. रामाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. हा आपला भक्त टाहो फोडून आपल्याला हाक मारतोय, संकटात आहे, त्याच्या रक्षणासाठी गेलं पाहिजे. अनन्य भाव नाही आहे. रामा चालेल, शिवा चालेल, गोविंदा चालेल. दुसरं उदाहरण तर आपण अनेकदा पाहिलेलं आहे. सोमवारी शंकराच्या देवळात ओम नमः शिवाय, मंगळवारी गणपतीच्या देवळात ओम गणपतये नमः. असं खरंच जर गेलो आपण, अनन्य कुठे आला? अनन्य भाव आणि अनन्य देव. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य माम एकम आहे ना, हा एकम हा अनन्य आहे. एक आहे, दुसरा नाहीच आहे. अन्य नाहीच. अन्य म्हणजे दुसरा नाहीच आहे. मला एकाला शरण आहे, मला एकट्याला शरण आहे. शरण यायला योग्य असा मी एकटाच आहे. आणि मग बघ ना, अहम त्वा सर्व पापेभ्यो, तिथेही त्याने अभिवचन दिलेलं आहे. सर्व पापातून मी तुला सोडवतो, मोक्षयिष्यामी, आणि मोक्षच देतो एका अर्थाने तुला, असं सांगितलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा अनन्यास चिंतयन्तो मामची काही उदाहरणं बघूया, आणि उदाहरणाचं थोडंसं नवीन पैलू पाहूया आपण. तिसरं काय आहे की आपल्याला पहिल्यांदा कोणी आजारी पडले एकदम की पैसे आहेत का रे बँकेत, कारण हल्ली किती बिलं असतात ती. त्याच्यानंतर आपल्याकडे सत्ता आहे ना, मग काय हरकत आहे. बरं, आपल्याकडे असं आपण आपली सत्ता, आपली संपत्ती, आपल्याकडे असलेले इतर ॲसेट्स, आपले मित्र, ते येणारे डॉक्टर यांचा विचार करतो. आणि ज्यावेळेला डॉक्टर सांगतात की अब दवा से नाही दुआ से, त्यावेळेला भगवंता तू भाव रे. हे काय अनन्य भावाने केलेलं चिंतन आहे. तुमचे सगळे आधार दुसरे आहेत, आणि आता तूच आधार नाही, पहिल्यापासून मी आधार आहे. म्हणजे सांगितलं पाहिजे, महाराज स्वामी काही साईनाथ काही म्हणा, आजारी पडलेले आहे, सगळी व्यवस्था तुम्ही करा, पण करून माझ्याचकडून घेणार आहेत. काही नाही, पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स मागव, नंतर तू हे कर, आपल्या फॅमिली डॉक्टरना सांग. हे सगळे निर्णय पण साईनाथ माझ्याकडून घेत आहेत. हा माझा भाव आहे. मला पहिल्यांदा आठवले साईनाथ सगळं करून घेत आहेत. अगदी परवाची एक गोष्ट सांगतो. आपल्या म्हणजे एका भक्ताची गोष्ट आहे. कोविड झालेला आहे आणि त्यालाच जाणीव झालेलं आहे की आपलं शरीर थंड पडायला लागलेलं आहे. रविवार आहे. रविवारी मुख्य डॉक्टर ते हॉस्पिटल आहे, जनरल हॉस्पिटल, ते प्रायव्हेट हॉस्पिटल नाही आहे. आता कोण येणार तिथे, आणि आपलं तर शरीर त्यावर जाणवायला लागलं. आणि अशा वेळेला तो म्हणतो, कोणीतरी एक, ज्याला आपण म्हणतो ना की असा विद्यार्थीच असतो की जे ज्युनियर डॉक्टर्स वगैरे असे म्हणून येतात, इंटर्नशिपवर असतात, तो एक येतो आणि म्हणतात की माझं शरीर तसं कसं म्हणतो, आणि त्यालाच खरंच जाणवतं. आणि मग आश्चर्य वाटेल, एकामागून एक डॉक्टर, सगळे काही बोलवलेले नसतात, 3-4 डॉक्टर्स येतात, सल्लामसलत करतात, एक महत्त्वाचं इंजेक्शन वगैरे देऊन, आणि नंतर पूर्णपणे तो पेशंट अगदी बरा होतो. त्यावेळेला ते म्हणाले, महाराज म्हणून मी जी हाक मारली मनातल्या मनात असेल, पण ती इतकी अनन्य भावाने होती की आता फक्त तुम्हीच. मागे आपण एक प्रसंग बघितलेला होता. त्या आजीबाई नातवाला घेऊन निघालेल्या आहेत, विमानाने निघालेल्या आहेत, आणि हैदराबादवर आल्या. विमान टायमल आपण म्हणतो ना की स्टिम्युलेटस असं वातावरण होतं, हलायला लागतं विमान. आणि शेवटी तो विमान म्हणतो, नाही आपल्याला सगळ्यांना द्या तुम्ही पॅराशूट्स, आणि कसं ऑपरेट करायचं ते सांगा, आणि त्यांना खाली टाका, हे वाचणार नाही, विमान क्रॅश होईल. आणि म्हणून या आजीबाईंना नातवाची जबाबदारी दिलेली आहे. सगळं सांगत बसत नाही, आणि अशा वेळेला त्यांना ते बटन सापडत नाही, कारण पॅराशूट उघडून काही तुम्ही त्या एवढ्या विमानाच्या दारातून निघू शकणार नाहीत. म्हणजे तुम्हाला टाकलं जातं खाली, ते एरोस्टेस काय ढकलते, नंतर बटन दाबायचं, नंतर ती छत्री फुलते आणि तुम्ही पिसासारखे खाली येतात.
या बाईंना काही बटन सापडेना, नातू होता तो हात वगैरे हलवत होता आणि अशा वेळेला महाराज म्हणून त्यांनी एवढी जोरात हाक मारली असेल, खाली तिथे पडल्या त्यावेळेला शेतं होती भाताची आणि भात कापून झाल्यानंतर त्याच्या ज्या गंजी असतात ना अशा राशी, त्याच्यावर त्या पडल्या. अरे बाई पडली, लोक चढले वगैरे. ह्यांनी डोळे गच्च मिटून घेतले होते महाराज आणि डोळे उघडले त्यावेळेला नातू अगदी आरामात तोंडातून बुडबुडे काढत सगळं आरामात काही, आणि यांनाही काही लागलेलं नव्हतं. हे गंमत बघा, हे अनन्य भावनेनं असं क्रायसिसमध्येच करायचं का हो. आणि वाणीला त्या बाई ज्या वेळेला पुढे बाबांना भेटायला गेल्या मुंबईला, त्यावेळेला बाबा म्हणाले तशी हाक मारून दाखवा बरं. ते म्हणाले तसं संकट आलं पाहिजे ना, ती परिस्थिती आली पाहिजे ना. अरे भगवंताला हाक मारायला ते जोरात मारली पाहिजे असं नाही, ती आर्तपणे मारली पाहिजे, अत्यंत उत्कटतेनं मारली पाहिजे, आतून मनातल्या मनात मारली तरी चालेल हो, लक्षात घ्या. पण मारायला आणीबाणी यायला पाहिजे का, समरप्रसंग जीवनात यायला पाहिजे का, संकटच आलं पाहिजे का. अनन्याश्चिंतयन्तो माम, अखंड. आणि या तिन्ही नित्ययुक्ता उपासते तेषाम आणि ये जना पर्यव, या तिन्ही गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत, एकमेकाला पूरक आहेत. अनन्य भावनाने चिंतन कसं करायचं, नित्य करायचं. म्हणजे काय करायचं, जिकडे जाशील तिकडे उपासना करायची. मग काय होईल, अरे तुझा योगक्षेम मी चालवेन, इतका सोपा अर्थ आहे. पण काही उदाहरणं बघूया. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला सगळं आपलं होतं त्यावेळेला ते पदर सोडते, सगळं काय, सगळे प्रयत्न, आणि कृष्ण कृष्ण म्हणते, त्यावेळेला कृष्ण धावून येतो आणि नंतर कृष्णाला ती प्रश्न विचारते, इतकी माझी दुर्दशा तू का होऊ दिलीस. त्यावेळेला तो म्हणतो तुझ्या हातावर तुझा भर होता, तुझ्या दातावर तुझा भर होता, तुझ्या शक्तीवर तुझा भर होता, मी नाही ढवळढवळ करत. ज्यावेळेला तू काहीच नाही आता फक्त कृष्ण, त्यावेळेला मी आलेलो आहे. हे अनन्य भावाने केलेलं चिंतन आहे. दुसरी गोष्ट आहे ती पावला पावली अखंड नित्याभियुक्ता नाम, तिथेही हे उदाहरण आहे, चालू असतं तिचं अखंड कृष्ण चिंतन. इतकं काय ती सुपच ऋषींकडे जाते, तुम्हाला माहीत आहे, ते येत नाहीत म्हणून तो राजेश्वर यज्ञातला जेवणच पूर्ण होत नाही. भीम म्हणतो काय कसं, ते ऋषीनं आणलं पाहिजे, कोणीही आणू शकत नाही. ही म्हणते मी आणते, कारण ऋषींनी सांगितलं असेल, सांगत होते 1000 यज्ञांचं पुण्य माझ्या हातावर उदक सोडा, ते पुण्य मला द्या तर मी जेवायला येतो. आणि सगळेजण हेच सांगत होते, तुम्ही आला नाहीत म्हणून पहिलाच यज्ञ जर अर्धवट आहे तर 1000 कसं. युधिष्ठिरांनी त्यातल्या त्यात सांगितलं मी 999 यज्ञकुंड तयार करतो, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, ते यज्ञ पुरे झाल्याशिवाय. ते म्हणाले उधारी नाही आहे ना, उधारी नाही, आत्ता दे. मग शेवटी कोणीच नाही तर मग द्रौपदी येते. द्रौपदी म्हणते 10,000 यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला देते. त्यावेळेला तो म्हणतो या जन्मातल्या, आधी तुझे अनेक जन्म झाले असतील, अनेक यज्ञ केले असतील. ती म्हणाली या जन्मातल्या कशाला, मी राजद्वारापासून तुमच्यापर्यंत वाटेवर एवढे यज्ञ केलेले आहेत. कसं केलेलं आहे त्यांनी सांगितलं, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्या यज्ञात अर्जुना मी आहे, पण त्यातल्या त्या जपयज्ञात नामयज्ञात मी आहे. आणि प्रत्येक पावलावर मी कृष्ण 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 हा यज्ञ होता. त्या सगळ्या यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला देते. सुपच ऋषींनी मान्य केलं आणि ते जेवायला आले. हे सतत नित्य अभियुक्त अनन्याश्चिंतयन्तो माम. पण द्रौपदीपेक्षाही एक बारकं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. गंमत बघा ना, की त्याच्यासाठी किती चिंतन अखंड असलं पाहिजे, आणि फक्त त्या एकाचं. तो कोण एक असेल, कोणाचा राम असेल, कोणाचा कृष्ण असेल, कोणाचा दुसऱ्या धर्माचा देव असेल, पण एकम एव अद्वितीय म्हणलेलं आहे. एक, एकच आणि दुसरा नाही, अनन्य, त्याचा हा अर्थ आहे. द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाच्या महालात जाते आणि रात्री दिवा मालवते झोपण्यासाठी, तिला कृष्ण कृष्ण असा स्पष्ट ध्वनी ऐकू येतो. ती म्हणते मी मनातल्या मनात म्हणते आहे, तिचं अखंड कृष्ण कृष्ण चालू आहे. हा ध्वनी इथून येतोय कुठून, तर ती दिवा मोठा करून त्या ध्वनीच्या रोखानं जाते. तर अर्जुन झोपलेला आहे, त्या मंचकाच्या त्या कडेवरून त्याने आपले लांब केस असे सोडलेले आहेत आणि त्या केसातून आवाज येतोय कृष्ण कृष्ण. हे अनन्यास चिंतयन्तो माम, म्हणजे अर्जुनाच्या डोक्यात, अर्जुनाच्या बुद्धीत सगळीकडे कृष्ण भरून राहिलेला होता आणि तो बाहेर पडत होता. हे अवश्य आहे. आणि म्हणून अर्जुन अर्जुन, म्हणून द्रौपदी द्रौपदी. कृष्ण हे काय त्यांचं आराध्य दैवतच होतं. त्याच्यानंतर प्रल्हाद बघा बरं, इतक्या लहान वयात इतकी संकट पिताश्रींनीच त्याच्यावर आणली, पण त्यांनी नारायणाशिवाय दुसऱ्याचं नाव घेतलं नाही. नारायणा नारायणा नारायण, बस त्या एका नावाने
तो एक जो नारायण आहे त्याच्यावरच माझी निष्ठा आहे, त्याचाच मी कायम जोडलेला असतो आणि मी जातो तिथे नारायणाचीच उपासना असते. याचा एक उदाहरण प्रल्हादाच्या कथेचा हा पैलू बघा. ज्या वेळेला पहिल्यांदा तो हत्ती आणला जातो त्यावेळेला तो म्हणतो, ऐरावता तू इथे कसा आलास? मग माझा नारायणाला स्वर्गात जर कुठे काम असेल तर तो कशावर बसून जाणार? कारण विष्णू हा ऐरावतावर बसून स्वर्गात जातो असं वर्णन आलेलं आहे. त्या हत्तीला आपल्याला ऐरावत म्हणजे हत्तींचा राजा की हो, हत्तींचा परमेश्वर. त्याला एवढा आनंद झाला की त्याला तुडवायला पाठवलं होतं. तो सोंड झुलवायला लागला प्रल्हादासमोर. नाग आणला होता. तो नाग त्याला दंश करणार. तिथ्यांवर शेषराजा तू इथे आलेला आहेस, मग माझा जो भगवंत शांताकारम भुजग शयनम तो कशावर झोपलाय? तो नाग म्हणायला लागला, मला शेष म्हणजे आमचा परमेश्वर. तो डोलायला लागला. प्रत्येक ठिकाणी शेवटी त्यावेळेला ज्याला उकळत्या तेलात टाकतं त्यावेळेला टाकताना तो म्हणतो की परमेश्वरा नारायणा, मला भेटण्यासाठी तुला आनंदाच्या उकळ्या फुटतायत. त्याला टाकल्यावर तिथून कमळ येतं आणि त्या कमळावर तो पडतो. विचार करा. ह्याला म्हणलेलं आहे की अनन्य चिंतन नित्य युक्त आणि जाते तिथे माझी उपासना आहे. उपासना म्हणजे पूजा नाही, कारण मग पूजेचं साहित्य घेऊन गेलं पाहिजे जाल तिकडे, तसं नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. गोपींचा बघा, गोपींचा एकमेव कृष्ण आहे. तो मूर्त आहे, अमूर्त आहे. गोकुळात असताना मूर्त जिवंत कृष्ण होता आणि ज्या वेळेला ते गेले कुठे, कृष्ण सोडून गेला मथुरेला, त्यावेळेला अमूर्त कृष्ण. प्रत्येकीच्या जीवनात मनात पूर्णपणे कृष्ण घुसळून म्हटलं असा घुमून राहिला, पूर्णपणे एकरूप झाला कृष्ण त्यांच्याशी. त्याच्यानंतर घोरा कुंभार. अनन्य चिंतन म्हणजे काय हो घोरा कुंभाराचं? सतत विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. आणि बायको सांगते, आज मी जाते पाणी आणायला, मुलाकडे जरा बघा. ते मूल चिखलात येतं आणि हा तुडवतो. मूल कुठे गेलंय? तर शेवटी मुलाचा हात वगैरे काहीतरी चिखलातून, ती इतकी बोलते त्याला. तो म्हणतो, मला काही माहीत नाही, पांडुरंग पांडुरंग मी म्हणत होतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर अखंड नाम घेत असाल तर खरंच तुम्ही हलके होता. आणि हे हलके फक्त वजनाच्या बाबतीत म्हणत नाही, आपण मनानं हलकं होतो, आपण विचारानं हलकं होतो, आपण आपल्या हालचालीत हलकं होतो. गुरुदेव रानडेंच्या बाबतीत सांगितलं जातं, ते आंघोळीला त्यांना खूप वेळ लागायचा, पण आंघोळ करून त्यांची जी उपासनेची खोली होती मध्ये असं एक कॉरिडॉर, एक वारा गेल्यासारखा जायचे ते. कारण आकाश तत्व फक्त उरलेलं आहे. माझी पृथ्वी वगैरे सगळी मी ग्रास करून टाकले, पिंडे पिंडाचा ग्रासू वगैरे म्हणतात, उरलंच नाही आहे, फक्त आकाश रूपाने मी उरलेलो आहे. आणि ते आकाश या महाकाशात किंवा या चैतन्याच्या आकाशात विरून गेलं म्हणजे संपलं. तशा पद्धतीने त्यांनी जीवनाचा अंत केलेला आहे. प्रायोपवेशन म्हणतात ते करून. असू दे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की गोंदवल्याचे 2 प्रसंग आपण बघितलेले आहेत आणि महाराजांनी काय मार्मिक प्रश्न विचारलेला आहे तो या श्लोकाच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. काय झालं? महत्त्वाचे लोक येणार आहेत, बासुंदी करा. आणि बासुंदी करताना एकदा एका बाईच्या हातून, स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या हातून मीठ पडलं आणि नंतर लक्षात आलं की साखरेची बाटली जवळ आहे, मीठ मी चुकून घातलेलं आहे. आता काय करायचं? महाराजांकडे. महाराजांनी प्रश्न विचारला, ज्या वेळेला तुझ्या हातून ही चूक घडली, मीठ घातलंस, त्यावेळेला तू काय करत होतेस? ती म्हणाली, मी श्रीराम जय जयराम म्हणत होते, तुमचंच चिंतन करत होते. मग म्हणाले, ज्याचं नाम तू घेतेस तो पाहून घेईल. आता मात्र साखर घाल. बासुंदी नासली नाही. दुसऱ्या वेळेला वेलचीची पावडर समजून हिंग घातला गेला तरी सुद्धा ते. महाराजांनी तोच प्रश्न विचारला. हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ती चूक झाली त्यावेळेला काय करत होतास तू? आणि मग काय? मी करत होतो, नाम घेत होतो, का कोणाच्या चाहड्या करत होतो किंवा मनात नुसते विचार होते वाईट? तसं असेल तर मग नासणार. मग शेवटी बासुंदी तशीच चांगली राहते आणि तिचा गोळा होतो त्याचा. आता वेलची घाल म्हणाले, पण तो खाली बसतो. ज्यावेळेला सगळी बासुंदी संपते त्यावेळेला हिंगाची ती गोळी खाली तशी बसलेली असते. त्यावेळेला मी काय करत होतो? गोव्यात एक घडलेली गोष्ट आहे. ज्यावेळेला दुसरं महायुद्ध हिटलरनी सुरू केलं त्या काळातली गोष्ट आहे. आता ते कुटुंब खूप श्रीमंत आहे, पण त्यावेळेला कारकून होते एका याच्याच अशा दुकानात. आणि लिहित असताना त्यांना काहीतरी जर्मनीतून लोखंड ऑर्डर करायची होती, स्टीलची ऑर्डर करायची होती. आणि समजा 5 लाखाची,
तर 5 लाख आणि त्याच्या पुढे 2 शून्य द्यायची आणि 5 कोटी, उदाहरण सांगतोय तुम्हाला, 5 कोटीचं स्टील. आणि ज्यावेळेला त्यांनी सांगितलं ते बोट तयार आहे तुमचं स्टील, पैसे पाठवा, 5 कोटी रुपये. तेव्हा तो मालक म्हणतो एवढे पैसे आहेत कुणाकडे आणि तू कसं लिहिलंस? ते म्हणाले खरंच माझ्याकडून चूक झाली, पण एक मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला माझ्या मनात मंगेश होता. मंगेशाचं मी नाम घेत होतो, मंगेशाचं रूप आठवत होतो, मी त्या ध्यानातच होतो आणि त्यावेळेला माझी चूक झालेली आहे. पण आता त्याचं काय करायचं असेल ते तुम्ही माझं करा. 5 कोटी रुपये मी सुद्धा देऊ शकणार नाही आहे. आता काय करायचं? हा इतका प्रामाणिक आहे, त्याच्याकडून चूक झाली तेव्हा हा त्याला देवमाणूसच म्हणायचे लोक, इतका होता. पण चूक झाली ना, 5 लाखाच्या ऐवजी ती पुढची शून्यसुद्धा इथेच दिली गेली आणि 5 कोटी झाले ना ते. आणि इतक्यात दुसऱ्या महायुद्धात आपल्याला सगळ्यात जास्त लागणारे रणगाडे बनवायचे आहेत, काय विमान, लोखंड, स्टील लागणार आहे आपल्याला, स्टील. सैनिकांची हालचाल करायची तर रेल्वे ट्रॅक्स घालावे लागतील. ते हिटलरने सांगितलं ज्यानी ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या कॅन्सल करा, पण जर्मनीचं नाव जाऊ नये म्हणून त्यांना त्याच्या 10पट पैसे द्या. यांची ती ऑर्डर कॅन्सल झाली आणि 50 कोटी रुपयांना आले. उदाहरण घ्या बरं. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, असे कोण असेल असा विचार करू नका. कोण, आयडेंटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, नेम, आयडेंटिटी विथ गॉड, दॅट इज इम्पॉर्टंट. हे म्हणजे एकत्र झाले होते ते आणि देव, ते आणि मंगेश. हे अनन्यास चिंतयंतो माम मग योगक्षेमम व्हाम्यहम. त्याने तो म्हणाला एवढे पैसे मला मिळाले, यातले काही तू घे रे बाबा, आणि नवीन व्यवसाय. आणि आता त्यांचा व्यवसाय निराळ्याच पद्धतीने छान चाललेला आहे, प्रामाणिकपणे चाललेलं आहे. मुद्दा काय ते लक्षात घ्या. तर गोंदवल्यात बह्या तर मीराबाई बघावर, ती राजघराण्यातली, राजा भोज त्याची पत्नी राणा, आणि तो गेल्यानंतर ती एकच म्हणायची, मेरे तो गिरिधर नागर दुसरा न कोई. लक्षात ठेवा, दुसरा न कोई म्हणजे अनन्य, फक्त गिरिधर नागर. तिला नाचायची इच्छा असायची, पण कशी नाचणार राजवाड्यात नाचणाऱ्या नर्तकी दुसऱ्या असतात. ही राजघराण्यातली म्हणजे राणीच एका अर्थाने. पती गेला म्हणून काय झालं, मग सासू आणि नणंद त्यांनी छळ सुरू केला, कारण लोक तिला अत्यंत देवमाणूस मानायला लागले. मग शेवटी घराबाहेर काढले. घराबाहेर काढल्यानंतर तिने पहिलं काम केलं, पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. आता गेलं ना ते राजवैभव, तो राजवाडा, ती सगळी राजाशी असलेले संबंध, राजघराण्याशी सगळं गेलं. आता पद घुंगरू बांध मीरा नाचे रे, आणि काय, मेरे तो गिरधर नागर दुसरा न कोई. तिला विचारलं तुला लाज नाही वाटत या सगळ्या राजवाड्यातून? ती म्हणाली सगळीकडे तो गिरिधर नागरच आहे, त्याची काय लाज वाटायची. आणि तिचं एवढं होतं, आपण परवा उदाहरण बघितलं होतं की ज्यावेळेला ती वृंदावनात जाते, वृंदावनात एक गोस्वामी होते महंत, ते फक्त पुरुषांना दर्शन द्यायचं. आणि ज्यावेळेला जायला लागली त्यावेळेला शिष्य धावत गेलं, मग हो जायचं नाही आहे, ते फक्त पुरुषांना दर्शन देतात. ते म्हणाले वृंदावनात फक्त एकच पुरुष आहे कृष्ण, हा दुसरा पुरुष कुठून आणलात? त्यावेळेला ते धावत आले. ते वाक्य फार चांगलं आहे. पायावर नमस्कार घातला, लवटांगण घातलं आणि सांगितलं माझी जननी आणि जन्मभूमी हीच, तू माझी आई आहेस आणि तुझे पाय माझी जन्मभूमी आहे. काय उदाहरण आहे की मी किती चुकत होतो. पुरुष प्रकृती तो एकच पुरुष आहे, आणि हे बाकीचे पुरुष म्हणजे पुल्लिंगी, जशी स्त्री तसा पुरुष, तो एकच पुरुष आहे. लक्षात ठेवा, हे किती तिचा एकनिष्ठ आहे ती. म्हणून सांगितलेलं आहे की अनन्यास चिंतयंतो माम. आता दुसऱ्या वाक्यातलं बघूया, आईन्स्टाईनचं उदाहरण. न्यूटनचे कितीतरी उदाहरण आहेत, एडिसनचे आपण बघितलेले आहेत, पण आईन्स्टाईनचं जरा एक उदाहरण. त्याला युनिव्हर्सिटीने गाडी दिली होती. कल्पना करा याच्या जीवनातले संकट. हा जर्मनीत होता, जर्मन ज्यूज, आणि ज्यूजना मारायला लागला हिटलर. 60 लाख ज्यूजना त्यांनी मारलं. मग काही ज्यू पळून गेले, बुद्धिमान होते. किती ज्यूजनी त्या काळात नोबेल प्राइजेस मिळवली हे लक्षात घ्या. हा पळून आला आणि शेवटी अमेरिकेत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये बुद्धिमान हा प्राध्यापक म्हणून झाला. युनिव्हर्सिटीने गाडी दिली होती आणि सक्ती केली होती की ड्रायव्हरच गाडी चालवेल, कारण याचं डोकं त्याच याच्यात. एक अनन्यास चिंतयंतो माम एक उदाहरण आहे. आणि तो इतका दयाळू होता, कनवाळू होता,
मनाने एवढा दिलदार होता, तो ड्रायव्हरला म्हणायचा, अरे गेले 8 दिवस मला रविवारी सुद्धा काम होतं, तुला सुट्टीच मला नाही, बायकोबरोबर मजा कर रे, मी जाईन बसने एक दिवस. दुसरा ड्रायव्हर वगैरे काही नाही. आणि बसने जाताना तिकीट द्यायचा, तिकिटाला समजा 5 रुपये असतील किंवा तर त्यांनी 10 रुपये दिले आणि कंडक्टरने 5 रुपये दिले. तो म्हणायचा, हॅव यू गिवन मी द राईट चेंज? तो म्हणला 1 2 3 4 5, बट तिकीट किती होतं, मी किती दिले, हॅव यू गिवन मी द राईट चेंज प्लीज सी. असं 3-4दा झाल्यानंतर कंडक्टर म्हणायचा शेजाऱ्याला, तुम्ही यांना समजावून सांगाव. याचा प्रॉब्लेम काय माहिती ना, त्याला आकडेच कळत नाही, गणित कळत नाही. आईन्स्टाईनला गणित कळत नाही हा. कारण का की तो ह्या जगातला नाहीच आहे. एक उदाहरण सांगितलं, अशी कितीतरी सांगता येतील उदाहरणं. आणि ही माणसं मग अत्यंत साधं जीवन जगतात, अत्यंत सहज जीवन जगतात. एक प्रसंग तुम्हाला सांगतो की त्याला आईन्स्टाईनचा सत्कार व्हायचा, ड्रायव्हर बरोबर जायचा ना प्रत्येक वेळेला. आणि काय आपले मालक किती बुद्धिमान आहेत, जगात त्यांचा सत्कार होतो. त्या प्रत्येक वेळेला त्याला जर फुलं दिली, बुके, तर तो बुके ड्रायव्हरला द्यायचा आणि टेक फॉर युअर वाईफ, टेक फॉर युअर चाइल्ड. तो म्हणतो की मला कधीतरी तुमच्यासारखं बोलता येईल का? तो म्हणतो का नाही, माझ्यासारखे केस वगैरे असे अस्ताव्यस्त कर, मी तुला माझे कपडे देतो, जा तू. तो म्हणतो सगळं ठीक होईल, पण मला त्यांनी प्रश्न विचारले तर हसून म्हण, हा काय प्रश्न आहे, इवन माय ड्रायव्हर कॅन आन्सर आणि आय विल बी युअर ड्रायव्हर. नो, तू माझे कपडे घालून घेतले, मी तुझे कपडे घातले. हे किती सहज आहे, हे लक्षात ठेवा. हे सहज जर तुम्हाला जगायचं असेल तर एकच त्याला आहे, अनन्यास चिंतयन्तो माम. नुसतं नामस्मरण म्हणलेलं नाही, चिंतन म्हणलेलं आहे. परत लक्षात घ्या, अनन्यास चिंतयन्तो माम. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही क्षेत्रातल्या ह्या त्या माणसाची तंद्री लागते. आणि आपण म्हणतो तंद्री म्हणजे समाधी. आणि नंतर एकदम म्हणतो, आत्ता मी कुठे होतो, पण मला उत्तर मिळालं मला. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि ह्याचा एकच आपण चरण बघितलं आत्ता, अनन्यास चिंतयन्तो माम. माझं जे अनन्य भावाने चिंतन करतात. आणि 2 अर्थ बघितले, भाव अनन्य पाहिजे आणि मी अनन्य पाहिजे. आज इकडे उद्या तिकडे, आज हा गुरु नंतर तो गुरु, असं करू नका. त्यामुळे काय होईल, नुकसान होईल तुमचं. रामकृष्ण ती गोष्ट सांगायची ना, फार रंगवून सांगायचे. आपण थोडक्यात बघूया. एकदा चांगलं पीक आलं शेतात, म्हणून तो शेतकरी खुश होता. तो म्हणतो की आपल्या शेताच्या बाजूनी जर यात्रा जाते, समजा पंढरपूरची असेल, तर यात्रेकरूंना प्यायला पाणी मिळावं म्हणून आपण विहीर खणूया. तो विहीर खणायला लागला, चांगला 10 हात खणलं. इतक्यात एक माणूस आला. तो म्हणतो, काय करताय, झाड लावायला एवढा खोल खड्डा कशाला? नाही ना, म्हणला मी विहीर खणतोय, आजूबाजूला सगळा दगड आहे, इथे काय पाणी लागणार आहे का? तिथे खणा. तिथे तो जातो खणायला. परत 8-10 हात खणल्यानंतर दुसरा एक येतो. तो म्हणतो, काय करताय? म्हटलं विहीर खणतोय. इथे आजूबाजूला एक तरी गवताचं पातळ दिसतंय का तुम्हाला? नाही ना. इथे काय पाणी असणार आहे? तिथे खणा तुम्ही. असे 4-5 खड्डे तो खणतो. संध्याकाळ होते, हा घामाघूम झालेला आहे, पाणी काही लागत नाही. शेवटी साधू येतो. तो म्हणतो, एवढी झाडं लावणार आहेस आणि एवढ्या खोल खड्ड्यात? तो म्हणतो, नाही मला विहीर खणायचे. मग इतक्या विहिरी खणणार आहेस? नाही म्हटला, एकच विहीर खणायचे. पण कुणी सांगितलं की इथे लागणार नाही, इथे, म्हणून इथे खणलं. तो म्हणाले, नाही रे, एकाच ठिकाणी जर तो 50-60 हात खाली गेला असतास ना, तुला पाणी लागलं असतं. पाणी आहे रे, पण काही ठिकाणी खूप खोल आहे. हे सांगून रामकृष्ण म्हणायचे की एकच देव, एकच मंत्र. असं तुम्ही जर केलं ना, तर तो एक थेंब पडला की मोठा मोठा दगड, पाषाणसुद्धा बनतो, पण तो तिथेच थेंब पडला पाहिजे. खूप अर्थ आहे या गोष्टीला. त्याला अनन्यास चिंतयन्तो माम म्हणलेलं आहे. माम म्हणजे माझं, आणि माझं म्हणजे माझ्या एकाचं. आपण मागे बघितलं होतं ना. आता आपण काल बघत होतो विभूती. अहम मी हे आहे, अहम मी हे आहे, अहम मी हे आहे. हे ऐकून एका पाद्र्यानं, म्हणजे एका ख्रिस्ती धर्मोपदेशकानं एका साधूला विचारलं, तुमचा देव किती अहंकारी आहे हो? अहम 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 कितीदा येतो तो? आता पुढच्या विभूतीत अहम, अर्जुना मी याच्यात अहम, मी हे आहे, मी ते आहे, मी हे आहे. किती अहंकार. तो म्हणतो की तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आपण ज्या वेळेला अहम म्हणतो ना, त्यावेळेला माझ्यासमोर त्वम म्हणजे तुम्ही असता, आणखीन आजूबाजूला इतर माणसं असतात. पण हा एकम एव असल्यामुळे हा सगळीकडे तो अहम म्हणतो ना, त्यात आपण सगळे येऊन जातो. त्याला त्वम आणि वयम म्हणजे आम्ही उई सुद्धा नाही आहे. तो एकटाच आहे, दुसरा कोणी नाही आहे. मग तो काय वापरणार शब्द?
मग त्याला कळलं, हो असा अर्थ आहे नाही का, की ऑमनी हा पण शब्द वापरला, ऑमनीपोटंट. ऑमनी म्हणजे ऑल आणि ऑल म्हणजे वन. त्या वनमध्ये ऑल आणि ऑलमध्ये वन. हेच पुढचे 2 अध्याय 10वा आणि 11वा आपण त्यावेळेला ते बघूया. ये जना पर्युपासते, म्हणजे भक्त. परी उपासते, पर्युपासते. उपासते म्हणजे आपण बघितलं ना की उपजवळ, उपआसन किंवा उपवास. उपआसन त्याला उपास म्हणतात आणि उपवास म्हणजे उपवास. वास म्हणजे राहणं आणि आसन म्हणजे बसणं. माझ्या जवळ बसा रे, माझ्या जवळ तुमचा वास असू दे रे, हे सांगतोय परमेश्वर. आणि आपण मूर्तीच्या जवळ जातोय, आपण मूर्तीला इतके दागिने घालतो की मूर्तीपासून दूर 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 येत जातो. मूर्तीला ज्या वेळेला सजवतात फुलं, आणखीन दूर आपण दर्शन घेतो. हे लक्षात घ्या, जवळ जायला पाहिजे. मूर्तीच्याही आत जो अमूर्त असतात तो परमेश्वर आहे. विठ्ठलाची मूर्ती असेल तर अमूर्त विठ्ठल, रामाची असेल तर अमूर्त राम, देवीची असेल तर अमूर्त देवी. आणि दुसऱ्या धर्माचे सुद्धा जर देव आणि त्यांच्या जर मूर्ती किंवा प्रतीकं असतील तर त्याच्या आत जे अमूर्त आहे, अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट, ज्याला आपण म्हणतो देव, देवत्व आणि दिव्यत्व. गॉड, गॉडलीनेस और गॉडहुड आणि डिव्हाइन, हे ते शब्द आहेत. तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. काय मग आता कसं शक्य आहे हो? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, ही उपासना सांगितलेली आहे. हे देवाच्या द्वाराबद्दल आपण बोललेलं आहे. आपण जर म्हणलं देहाची ये द्वारी उभा क्षणभरी, हा देहाच्या दारात काय, देह कुठल्या तरी दारात उभा असेल ना. देहाची ये दारी उभा क्षणभरी, किंवा तिथे तू ही उपासना कर बरं. आता देहाची द्वारं किती आहे? काही जण नवद्वारावती नगरी, देहनगरी. काही म्हणतात 11 द्वारा असलेलं हे पुर, देहपुर, जसं पंढरपूर वगैरे आहे ना. देहपुर काय, देहनगरी काय, ही द्वारं कुठली? 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान आणि तोंड, ही 7 दारं आहेत. तिथून आत येतात. अरे डोळ्यातून आत जी गोष्ट जाते तिथे मी परमेश्वराचं दर्शन घेतलं तर पर्युपासतेमधलं एक भाग झाला. डोळ्यांनी मी सगळीकडे परमेश्वरच बघतोय. कानातून जो शब्द जातो ते परमेश्वराचं कीर्तन असतं, परमेश्वराबद्दलच असतो. मला शिवी काय माहीतच नाही, मला अपशब्द काय माहीतच नाही, असे संत सांगतात. कारण प्रत्येक शब्द माझ्या कानात जाताना कानात जो परीस आहे तो सोन्याचा होऊन जातो. परीसा हो म्हणजे ऐका, अशा पद्धतीने ऐका की तो परीस तुमच्या ऐकण्यात असू दे. म्हणजे माझे लोखंडाचे शब्दसुद्धा सोनं बनून तुमच्या आत जातील, किंवा माझे विषारी शब्द असतील ते सुद्धा अमृत बनून तुमच्या याच्यात जातील. अशा पद्धतीने तुम्ही ऐका. म्हणजे कुठले बोबडे बोल मुलाचे जसं तुम्ही कौतुक करता तसे अगदी राग आलेल्या माणसाच्या शिव्यासुद्धा तुम्ही क्षमा कराल. 2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मागे सांग की बुद्धाचा द्वेष करणारा एक असा साधू होता. बुद्धाचा द्वेष, कारण बुद्ध ज्या गावात आला त्या गावातलं त्याचं दुकानच बंद झालं ना बुद्ध आल्यानंतर. पण बुद्ध एका ठिकाणी कुठे राहत होता, मग जायला लागल्यानंतर तो शिव्याच देत जायला लागला. पुढचं गाव आलं. पुढचं गाव आल्यानंतर बुद्धांनी सांगितलं, हे बघ तू जे मला काही देत होतास ना, त्याचा आनंद नावाचा धाट्टाकट्टा शिष्य होता. तो म्हणला, हा तुम्हाला शिव्या देतोय तुम्ही मला देतोय ना, तुला कशाला राग आलाय, गंमत बघ. बुद्ध शांत होते. त्या गावात जाताना म्हणाले, या गावातले लोक मला देव मानतात, मी देव नाही आहे पण ते मला मानतात. तू जर असे अपशब्द बोलत असेल माझ्याबद्दल तर ते तुझं काय करतील मला माहीत नाही. हा घाबरला. तो म्हणतो मी काही घाबरत नाही पण मी जातो परत. आणि शेवटच्या काही उरलेल्या असतील तर शिव्या. इतक्यात कुणीतरी भक्त बुद्धाच्या हातात एक फूल आणून देतो. तर बुद्ध अत्यंत प्रेमाने सांगतो, तुम्ही आता परत जाताय तर हे फूल नाही, नको मला फूल, मी घेणार नाही. ते म्हणाले, मी तुम्हाला फूल देत होतो, ते घेतलं नाही तुम्ही. फूल कोणाकडे राहिलं? तुमच्याकडे राहिलं. मग तुम्ही जितक्या शिव्या दिल्या त्यातली एकही मी घेतली नाही, शिव्या कोणाकडे राहिल्या? तो म्हणतो, म्हणजे मी दिलेल्या शिव्या माझ्याचकडे राहिल्या? हा केवढा विचार आहे. बुद्धाला शरण येत होतो. हा एक. दुसरं तुकारामाचं उदाहरण. तुकारामाला एका माणसाने 15 मिनिटं शिव्या दिल्या. रागवलेला होता तो, बायकोवर सुद्धा रागवलेला असेल आणि हे सोंग भेटलं ध्यान, तुकारामाला शिव्या दिला. तो मित्र म्हणतो, अरे तू तुला शिव्या देतोय. म्हणाले, थांब ना. 15 मिनिटात शिव्या देतो. थकला आणि निघून गेला. तुकारामावर त्याचा काही परिणाम नाही. तुकाराम म्हणला, आला होता त्यावेळेला तो कसा होता? नाही म्हणाला, बरा होता, रागवलेला होता.
नंतर 5 मिनिटांनी त्याचा राग गेला होता, नंतर 5 मिनिटांनी त्याला बरं, आणि शेवटी तो गेला ना त्यावेळेला त्याला बरं वाटत होतं, काहीतरी रिकामा झालो मी आतून म्हणून. तर त्याला बरं वाटावं, त्याला आनंद मिळावा म्हणून त्यांनी दिलेल्या शिव्या ऐकायला, कारण देहाला देत होता तो. मला कुठे त्यांनी शिव्या दिल्या. अगदी आता तुम्हाला प्रपंचातलं उदाहरण देतो. एक व्यापारी मारवाडी नाही व्यापारी, तर तो करतो आणि तो त्याला एक गिऱ्हाईक एवढं शिवाय देऊन जातं, तो दुसरं गिऱ्हाईक म्हणतो तुम्ही सहन कसं केला. म्हणलं आमचा एक धर्म आहे की जर कोणी देत असेल तर नाकारायचं नाही. मी जर त्याला देत असेल तर मी 100 वेळा विचार करेन. तो देत होता, शिव्या का होईना देत होत्या ना, मी घेतल्या. यातली गंमत सोडा, पण आपण विचार केला पाहिजे की कशासाठी मी रागू. सगळीकडे तो म्हणजे कानात पडणारा शब्द, हे 2 दारं आहेत ना, या 2 दारातून पडणारे शब्द हे परमेश्वराचे नाम असतील. आता नाकातून मी श्वास घेतो, तुम्हाला एक मीरेचा अनुभव सांगतो की तो श्वास ज्या वेळेला जातो, प्राण ती म्हणते की मी पूर्णपणे देहभान हरवलेल्या, देहभान शून्य अवस्थेत आहे. तुम्ही आता बघा, माझ्या आत प्राण गेला म्हणजे श्वास की कान गेला, म्हणजे आत प्राण शिरलाय का कान्हा शिरलाय मला माहीत नाही, तुम्ही सांगा मला. आणि कान्हा जर आत गेला असेल ना ते माझे श्वास रोखून धरेल. बाहेर कशाला जाऊ दे त्याला. प्राण गया की कान गया, केवढी अवस्था आहे सांगा बरं. मी देहभान हरपून त्यालाच पर्युपासते म्हणतात. तोंडातून तर आपण बघतो ना की ज्या वेळेला बोलतो ते नामच असलं पाहिजे. खरं सांगतो, म्हणजे असं कसं नाम बोलेन. नाम जसं प्रेमळ असतं, नाम जसं अगदी हलकं फुलकं असतं, नाम जसं दुसऱ्याला आनंद देणारं, सुख देणारं असतं, तसं तुम्ही बोलणं म्हणजे नाम. एकाने विचारलं की काय रे, काय हो, असं म्हणा ना तुम्ही. तो काय हो हा शब्द नम्रतेने उच्चारलेला हे नामच आहे. तुम्ही ओरडून बोलता ते राम जरी असलं, श्रीराम जय राम जय जय राम आपण जे म्हणतो, कारण तो कुठेतरी निराळ्या ठिकाणी ती वस्तू ठेवत श्रीराम जय राम जय जय राम हे नाही हो. याच्या उलट तुम्ही जर सांगितलं अरे तिथे ठेवू नकोस रे, खाली ठेव, तुला ठेवता येईल, मी ठेवतो, हे नाम आहे. रामनाम घेताना अशा पद्धतीने बोलणं, प्रेमानं, दुसऱ्याचं कल्याण होईल म्हणून, दुसऱ्याबद्दल कन्सर्न, म्हणजे कुठली तरी जाणीव आहे मला त्याच्याबद्दल, तर ते बोललेले शब्दसुद्धा नामच आहेत. नाहीतर रागाने वगैरे उच्चारलेले शब्दसुद्धा हेच आहेत. म्हणून दोन प्रसंग घडले. एका प्रसंग साईबाबांचा प्रसंग उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एक प्रसंग होता. साईबाबांच्या संजीवन पादुका म्हणजे साईबाबांनी वापरलेल्या त्या आल्या होत्या आणि तिथे जायचा प्रसंग आला. तिथे सतत नम्र करून सांगत होते की साई भक्तांनो तुमचं साई स्वागत. बरं वाटलं ऐकायला. साई भक्तांनो तुमचं साई स्वागत. या साई मंडपात, साई आसनावर. बरं वाटत होतं ऐकायला. साई चप्पल तिकडे ठेवा. आता हे साई चप्पल म्हणजे काहीतरी मारल्यासारखं वगैरे वाटलं. आणि शेवटी साई 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 इतकं तिथं नाही, इकडे नाही, तिकडे नाही करत साई शब्द सोडत नव्हते. पण साई शब्दाचे एवढे आरोह अवरोह, एवढे आलाप विलाप प्रलाप आपण म्हणतो ना, ते सगळे त्या साई नामाचे करत होते. मग कसं वाटलं. म्हणून म्हणतो की सतत साई म्हणणं, पण साई म्हणताना दुधावरच्या साईसारखा अनुभव नको का यायला. किती शब्द साईमध्ये स आई आणि बाबामध्ये वडील. साईबाबामध्ये आई येते आणि वडीलही येते. वडिलांना आणि आईला जशी आपण प्रेमानं आतून हाक मारू तसं साईबाबा ओम श्री साईनाथाय नमः, साईनाथ आले पाहिजे तर ते नाम आहे. मग असा कुठलाही शब्द तुम्ही बोललात तरी तो नामच आहे. आणि नाम जर बाकीच्या शब्दांसारखं तुम्ही उद्धट वृक्ष रागवून बोललात तर ते नामच नाही आहे, पर्युपासते. आणखीन 2 आपण रंध्रांबद्दल विचार करूया. एक म्हणजे नाभी आणि दुसरं म्हणजे ब्रह्मरंध्र. प्रयोग करून बघण्यासारखं आहे. हे स्वामी समर्थांनी सांगितलेलं आहे की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळतं. त्याचा कधी अनुभव घेतला आहे का. सध्या पाऊस असतो आणि पावसात बाहेरचं सगळंच आपल्याला इतक्या जोरात पत्र्यावर पाऊस पडतोय काही ऐकू येत नाही आहे, तर शांतपणे इकडून सोहम करूया ना. म्हणजे इथे सो आहे, अहम सोहम
सोहम सोहम. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ही 2 ब्रह्मरंध्र जिथून जीव आत शिरला ते एक आपण म्हणतो दार आहे, आणि तिथून बाहेर पडला तर त्याला प्राणोत्कर म्हणतो, आत्मा मुक्त झाला म्हणतात. मुक्त झाला की जिथून जीव आत शिरला तिथूनच बाहेर पडला, त्या प्राणाचं उत्क्रमण वरच्या बाजूने वरच्या दिशेने आपण बघितलं, देवयान मार्गाने तो गेला, तो मुक्त झाला. ह्याचा आपल्याला विसरच पडलेला आहे. आणि दुसरा नाभी, की जिथे आईच्या पोटात असताना पोषण होतं आपलं, आणि ते सतत सांगत असतं, अरे मी आहे ना, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. आणि भिवू नकोस हे पुढून सांगतायत, मी तुझ्या पाठीशी आहे मागून सांगतायत. एक देव आणि एक गुरु ह्याच्यामध्ये मी जर सँडविच झालेलो असेल तर काय सुंदर सँडविच आहे होते. एक देव आहे, एक गुरु आहे, एकाच योग्यतेचे, आणि मध्ये माझा देह आहे. इकडे पाठीला तो आहे, नाभीला हा आहे. नाभीला परमेश्वर, पाठीला गुरु. पाठीला म्हणजे पाठीकडे, पाठीशी. विचार करा तुम्ही, इतकं सगळं आहे. ह्याला म्हणतात पर्युपासते. म्हणजे सगळे माझी जी दारं आहेत त्या दारातून बाहेरचं जग मी आत घेतो. ती उपासना असली पाहिजे. मग त्याची दुसरी पायरी सांगितली की काय, हाताने काम करशील ती फुलं आहेत, पायाने जे काही करशील ती प्रदक्षिणा आहे, डोळ्यांनी जे बघशील तेच दर्शन आहे. लक्षात ठेव. म्हणजे मी पंढरपूरला गेलो, मंदिर, हे सगळे लोक वारकरी, अरे ती बाई उभी आहे तिच्या डोक्यावर तुळस आहे, हा विठ्ठल नाही आहे का हो, सांगा बरं. म्हणजे माझ्या विठ्ठलाचं दर्शन काय अर्धा मिनिटचा घेऊ दिलं ना, काही सेकंद, तेच दर्शन आहे का? हे दर्शन आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला की हे चिंतन, हे चिंतन आहे, हे दर्शन आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, अनन्यास चिंतयंतो मन. आणि हे कसं शक्य आहे? देहाची आहे द्वारी. मी म्हणलं मुद्दामून, देवाची आहे द्वारी अवघड वाटतं, पण देहाची आहे द्वारी, ही देहाची दारं आहेत. तिथेच मी परमेश्वराची जर स्थापना केली, त्या इंद्रियांचं जे कार्य आहे, बाहेरून जाणारा प्रत्येक दर्शनाच्या रूपातून सद्गुरू किंवा परमेश्वर भरून आत गेलेला आहे. कानातून बाहेर पडणारा प्रत्येक स्वर हा परमेश्वरच आहे, म्हणून तो आत जातोय. विचार करा तुम्ही. मला तरी फार हा विचार बरा वाटतो. देहाची द्वारी, तिथे मी उपासना करतोय, पर्युपासन. मग मी कुठेही जाईन तिकडे देह असणारच आहे की नाही? बघा ना, एका माणसाने सांगितलं, पूर्वी मला 5 मिनिटं कोणी सांगितलं, आला नाही 6व्या मिनिटाला की मी निघून जात होतो. त्यावेळेला मी म्हणाला फक्त प्रापंचिक होतो. घड्याळाकडे बघायचं. बघा आता इतके वाले 5 मिनिटात आला नाहीच तुम्ही गेलेलो असेल. त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते. आणि जमदग्नी म्हणायचे लोक त्याला, शिस्त. नंतर त्याच्या जीवनात सद्गुरू आले, सद्गुरूंनी अनुग्रह दिला, सद्गुरूंनी नाम दिलं, आणि नामापेक्षा वरचं काहीही नाही. तू ज्या वेळेला नाम घेतोस तो जीवनाचा सगळ्यात चांगला उपयोग होतो. नाम ज्या वेळेला घेतोस त्यावेळेस चालू असलेला श्वास आणि असलेला क्षण तू साजरा करत असतोस. प्रत्येक नाम ही तुझी दिवाळी असते. विचार करा तुम्ही. हे त्याला ज्या वेळेला पटलं त्यावेळेला तो मित्रांना सांगायला लागला, तू आज जातोयस ना मावशीकडे, काही हरकत नाही, 5 मिनिटं नाही, अर्धा तास लागला तरी चालेल, मी आनंदात आहे. पण कुठेही नाम घेता येतं ना. म्हणून देहाच्या पातळीवर पर्युपासते हे कसं शक्य आहे? पण मनाच्या, बुद्धीच्या पातळीवर पर्युपासते हे शक्य आहे. आणि तेच तसंच केलं पाहिजे. ये जना परि उपासते. परी म्हणजे सर्व परिसरात, सर्व परिघात, सर्व बाजूनी, सर्व पर्यावरणात, आपण म्हणूया सर्व पर्यावरणात. म्हणून हे जर आहे तर आनंदातच राहायला पाहिजे ना. हे पर्यावरण, त्यावरून एक मागे तुम्हाला सांगितलं असेल, पण सतत विनोदी वृत्ती जागी असलेले जे पुलं होते ते एका चाळीत असे गेलेले आहेत. आणि सकाळ उठले कसं दिसतंय दृश्य, कारण बटाट्याची चाळ त्यांनी निर्माण केलेली होती, हे राहायला गेले होते. पण मजल्याची काही चाळ म्हणजे अशी मल्टी स्टोरी इमारत असेल. वरच्या बाईने पहिल्यांदा पत्रावर टाकली खाली, आणि त्याने हात आत घेतले, नंतर तिने भात टाकला. आता हे बघितल्यानंतर त्याने मान वर काढून सांगितलं, आता वरण येऊ द्या. आता वरण, ती लाजली बाई, पहिल्यांदा पत्रावर, आता वरण येऊ द्या. हे पर्यावरण आहे की हो, हे निराळी परिस्थिती आहे. पण कोणत्याही पर्यावरणात, कोणत्याही परिस्थितीत हे उपासनामय आहेत. आणि त्यांच्या उपासनेचं माध्यम निर्विष विनोद. पुलंचा विनोद हा अस्वलासारखा हसवतो, पण अस्वल गुदगुल्या करून मारतं ठार, तसं करत नाही. हा फक्त गुदगुल्या करतो.
आणि अंतर्मुख झाल्यानंतर तुम्हाला कळतं, अरे हा जोडा पुलंनी मलाच मारला की रे, कारण मी तसाच वागत असतो. ही गंमत आहे. म्हणून पहिल्यांदा अस्वल आहे, अस्वलाची मिठी आहे, आणि नंतर कळतं माझा हा जो दोष आहे ना, शालजोडीतला जोडा मारलेला आहे. किती उदाहरणं सांगता येतील, पण तो विषय नाही आपला. तर लक्षात घ्या, तेषाम नित्य अभियुक्तानाम. आता नित्य अभियुक्त महाराजांचं काय सुंदर वर्णन आहे. ते म्हणतात युक्त म्हणजे जोडलेला, हे तर आपल्याला माहीत आहे. अभियुक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने जोडलेला. आपण आता प्रपंचाशी जोडलेलेच असतो की हो, पण किती वाईट पद्धत, कारण नाही तर दुःख का निर्माण होतं प्रपंचात. नाही त्याला ती बुद्ध शिकवली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हेच करतो आपण शांतपणे. म्हणून एका माणसाने शेजारी आपल्या दारात कचरा टाकतो, तर बायको म्हणाली उद्या लवकर उठा आणि त्याच्या दारात कचरा टाका. तर तो म्हणाला नाही नाही, मी तसं करत नाही, मी जरा उलटं करतो. तो मागच्या दाराने, काकू जरा माझं काहीतरी पडले, घेऊ का? हां. म्हणून त्यांनी त्याची बाग झाडली आणि तो कचरा आपल्या अंगणात टाकला. त्यावेळेला तो लाजला. दुसऱ्या दिवशीपासून, म्हणजे मी त्याच्या कचरा टाकला, तो तिसऱ्या दिवशी लवकर उठणार, माझ्या अंगणात कचरा टाकणार आधी. मग हे कचरा सत्र चालूच राहिलं असतं की हो. हा गेला शांतपणे आणि त्यांनी त्याची बाग स्वच्छ करून तो कचरा त्याच्या देखत आपल्या अंगणात टाकला. त्यावेळेला ते लाजले, काही बोलले नाहीत, पण दुसऱ्या दिवसापासून कचरा बंद झाला. हे मला सांगायचं काय, महाराज म्हणाले प्रपंचात सुद्धा तुम्ही विचार करून वागलात तर प्रपंच सुखाचा होतो, आनंदाचा होणार नाही. कारण प्रपंचाचं मूळ रूप दुःख हे आहे. कारण तो फार, आपण म्हणतो क्षणभंगूर आहे. जे सतत बदलतं ना, ते आनंदी असणं शक्य नाही. आनंद बदलत नाही, सुख दुःख या लाटा येत असतात. तर महाराज म्हणतात नित्य अभियुक्त म्हणजे कायम, अभि म्हणजे चांगलं. आपण अभिवंदन, आपण अभिनंदन, चांगल्या अर्थाने अभिमान शब्द वापरतो ना, तसं अभियुक्त. अभियुक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने जोडलेला राहा. वाईट पद्धतीने जोडलेला राहतो ना, उलट वाईट पद्धतीने जास्त आपण वाईट पद्धत जोडलेले राहतो. उदाहरण बघा, 4 चौघात साहेबांनी तुमच्या अक्षराचं कौतुक केलं, बायकोला येऊन सांगतो आय छान झोप लागते वगैरे. नंतर 15 दिवसांनी त्याच साहेबांनी त्याच लोकांसमोर तुमचं अक्षर चांगलं आहे पण इतक्या स्पेलिंग मिस्टेक्स करता आणि चांगलं अक्षरमुळे लोकांच्या लक्षात येतात, सुधारा. त्यावेळेला म्हणतो आज साहेब असं म्हटलं रात्रभर झोप नाही, कारण तो वाईट पद्धतीने साहेबांच्या फायरिंगला जोडला गेला आहे. वाईट पद्धतीने आपण जोडले जातो. कुणाचा सूड, कुणाचा द्वेष, कुणाचा तिरस्कार, कुणाचा मत्सर, कुणाबरोबर स्पर्धा, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण जोडले जातो. म्हणजे आपण युक्त असतो, लक्षात ठेवा, कायम जोडलेलो असतो संसाराशी. तर कायम संसारातून तुम्हाला सोडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, संसार सोडायचा नाही, संसारातून सुटायचे, त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी जोडलेले राहा. मग असं काय आहे, म्हणून नित्यचा दुसरा अर्थ सांगितला. एक नित्य म्हणजे नेहमी, काळाच्या संदर्भात आहे. आणि दुसरं महाराज म्हणाले नित्य अभियुक्त. नित्य फक्त परमेश्वर आहे, बाकी सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. हे तर आपल्याला चौथीतल्या मुलाला समजून सांगितलं तर, बघ ही रॅकेट आहे, अजून 2 वर्षांनी असेल का बाबा, माझ्या हातात दिली तर 2च दिवस म्हणेल ना तो. त्याला माहीत आहे काय टिकणार आहे. बाबा तुम्ही कायम टिकणार आहेत, आजोबा गेले ना कोणी टिकत नाही. जे तुला दिसतं ते टिकत नाही, हे त्याला कळतं. मग नित्य काय आहे, म्हणून म्हणतात ना की इन्स्टंट टू इन्स्टंट बदलतं, त्याला दृश्य म्हणतो. आणि जे कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा ते, आणि जे इन्स्टंट टू इन्स्टंट बदलतं ना ते डिस्टंट असतं, आणि जे कॉन्स्टंट आहे ते इतक्या जवळ असतं. माझंच रूप आहे ते स्वरूप, म्हणून दुसरीकडे जायलाच नको. आनंद शोधण्यासाठी, आनंदात राहण्यासाठी, समाधीचा अनुभव घेण्यासाठी, जीवन मुक्त होण्यासाठी इकडे तिकडे जायला नको. इथेच या क्षणी मी मुक्त होत नसेल तर मी कुठेही केव्हाही मुक्त होणार नाही आहे. असा काही मुहूर्त नाही आहे मुक्तीचा. आत्ताचा क्षण, आत्ताची जागा आणि आत्ताची कृती. हिअर नाव अँड धिस. मी पुन्हा सांगतो, हिअर नाव अँड धिस हे नित्य आहे. एका अर्थाने हिअर आहे ना, मी पृथ्वी गेली तरी स्पेस आहे ना, हिअर बरोबर. नाव काळ आहे ना, अँड धिस मी काहीतरी करत असेल ना, कृती. मुक्त झालो तर आत्ताच होणार आहे, आत्ता इथे आणि या कृतीतून. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आपण सगळे विचार करतोय, सत्संग चालू आहे, आत्ताच मुक्त होऊ शकू. पण कुठल्याही क्षणी आपण मुक्त होऊ शकतो. मुक्त होणे म्हणजे मरण नाही.
आपल्या आज जो ताण आहे ना, त्या ताणातून मुक्त, मनात ज्या सतत चिंता आहेत ना, चिंतेतून मुक्त, नको त्या कल्पना आहेत, कल्पनातून मुक्त, नकारात्मक विचार आहेत, त्या नकारात्मक विचारातून मुक्त, द्वेष वगैरे किती सांगू तुम्हाला, काम क्रोध मोह या सगळ्यातून मुक्त. ही मुक्ती आहे. मेल्यानंतरच्या मुक्तीचा काय अर्थ आहे आणि काय उपयोग आहे. आता शेवटचं, नित्य अभियुक्त परमेश्वराशी जो नित्य अखंड जोडलेले राहा. आणि अखंड मी कसा, देहाच्या पातळीवर, कॉमन सेन्स आहे ना, अखंड कुणाशीही मी जोडलेला जर राहणार असेल, अगदी नवरा बायको जरी झाले तरी ते अखंड जोडलेले राहत नाही. त्यांना देहधर्म आहेत, त्यांना त्यांची कर्तव्य आहेत, जावंच लागतं दूर. पण अखंड मी मनाच्या पातळीवर, माझ्या चिंतनाच्या पातळीवर अखंड असू शकतो. आणि तोच संदेश गीता परत परत देते. आता शेवटी योगक्षेमम वहाम्यहम. इथे योग आणि क्षेम आपल्याला अर्थ माहीत आहे, पण एक निराळा पैलू पाहूया की माझा योग आणि क्षेम परमेश्वर किंवा सद्गुरू पाहतो. तो योग म्हणजे मला मिळवून देतो ना, जोडतो आणि मोडतो, किंवा जोडतो आणि तोडतो, आणि ते तुटू नये म्हणून त्याला क्षेम म्हणलेला आहे. आता चांगल्या गोष्टी आहेत ना, त्यांचा योग जसा हा सद्गुरू घडवतो, तशा वाईट गोष्टी माझ्याकडे येऊ नयेत, हाही माझा योगच आहे. म्हणजे चांगल्या गोष्टींचा संयोग आणि वाईट गोष्टींचा वाईट संगत, वाईट व्यसन, वाईट सवयी, वाईट वस्तू लक्षात ठेवा, येऊ देत नाही गुरु. अक्षरशः तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, तो माणूस असा आहे, आणि नंतर त्या माणसाची बदली होते किंवा तो येणंच विचार बंद करतो, असं होतं. गुरु काळजी घेत असतो. त्यालाही योग म्हणजे फक्त पॉझिटिव्ह नाही, हितकारक गोष्टी तुम्हाला जोडून देणं, मिळवून देणं, हे माझं काम आहे म्हणतो. आणि अहितकारक गोष्टी न मिळवू देणं, हाही योगाचाच भाग आहे की. आता रक्षण, हितकारक गोष्टींचा क्षेम रक्षण मी करतो, पण अहितकारक गोष्टींचं मी रक्षण करत नाही, हेही लक्षात ठेव. बरं झालं सुटलो बाबा त्यांच्या संगतीतून, पुन्हा तिकडे नको जायला. गुरूंनी जाणीव करून दिलेली आहे, गुरूंनी परिस्थिती निर्माण केलेली आहे की परत तुला तिकडे जावंच लागू नये म्हणून. बघा, एक असे आहेत आमच्या परिचयातले, अशा डिपार्टमेंटमध्ये काम करतात की तिथलं टेबलसुद्धा करप्ट होईल, हे लक्षात ठेवा. कारण अंडर द टेबल, ओव्हर द टेबल, इन द ड्रॉवर, सगळ्या पद्धतीने करप्शन चालू असतं. असं ते, आणि त्यांना तर नको आहे ह्या सगळ्या गोष्टी. सद्गुरूंना प्रार्थना केली की मला प्रमोशन तर नाकारायचं नाही आहे, पण असं काहीतरी घडवा. मग त्यांना प्रमोशन आणि ट्रान्सफर अशा डिपार्टमेंटमध्ये आणि असं काम दिलं की जिथे तुम्हाला करप्ट व्हायची संधीच नाही आहे. एखादा अगदी खेड्यातला साधा प्रायमरी टीचर जर म्हणायला लागला की मी स्वच्छ, तुला अस्वच्छ होण्याची संधी मिळाली का? दुसऱ्या मोठ्या शाळेचा हेडमास्टर ॲडमिशनच्या वेळेला सुद्धा तो पैसे घेतो. किती निरनिराळ्या मार्गाने तुला संधी मिळाली का? आणि तू काय सांगतोस मी राग जिंकलेला आहे, 14 वर्ष मी वनात होतो, रागवलो नाही, आल्यावर लगेच रागवतो. तिकडे कुणावर, झाडांवर रागवणार होतास का दगडावर? हाच प्रश्न आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की योगक्षेमम वहामध्ये योग चांगल्या गोष्टी मिळवून देणं आणि वाईट गोष्टी न मिळवू देणं. तू प्रयत्न करशील पण महाराज अयशस्वी बनवतील, अयशस्वी. माझे मित्र आहेत आणि त्यांनी कितीदा प्रयत्न केला शेअर्समध्ये गुंतवायचे, शेअर्समध्ये. महाराज शेअर्स, लॉटरी याच्या सगळ्याच्या विरुद्ध होते. आपण ज्याला स्पेक्युलेशन म्हणतो ना, आणि सगळ्यांच्या आशा ज्याच्यावर केंद्रित झालेल्या असतात, आशांनी वासनांनी लिडबिडलेला असा जो पैसा किंवा अशी जी संधी असते ती टाळा तुम्ही. म्हणून तात्यासाहेबांच्या बाबतीत सांगितलं जातं ना, प्रमोशन आलं की ते महाराजांना विचार, महाराज एकच प्रश्न, जबाबदारी वाढणार आहे का? हो. तुमच्या हाताखालची माणसं वाढणार आहेत का? हो. म्हणजे तुम्हाला साहेब म्हणणाऱ्यांची संख्या? हो. नामस्मरणापासून तुम्ही जाऊ शकणार आहेत का? शक्यता आहे. नाकारा, प्रमोशन नको. कारण शेवटी तेच आहे ना, महाराजांची तीच टेस्ट होती. कसा आलाय फोटो महाराज तुमचा, हा बघितल्यानंतर तुमच्या मनात नाम घ्यावं असं आलं का? त्यांनी मान खाली घातली. मग म्हणाले हा चांगला फोटो नाही. आर्टच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने असेल, पण आमच्या दृष्टीने नाही आहे. एकाने चित्र काढलं, सगळ्यांना दाखवलं की तुम्हाला नाम घ्यावं, ते सगळेजण म्हणले हो. हे बघितल्यानंतरच नाम घ्यावं असं आम्हाला वाटतं. हे चित्र चांगलं आहे. शेवटी मी जे सांगतो निर्वाणीचा संदेश म्हणून हा श्लोक ज्यांनी स्वामी समर्थांनी सांगितलं ना, निर्वाणीचा अल्टिमेट
याच्या पलीकडे आणि काही नाही. म्हणून हा श्लोक आहे. हा श्लोक राजविद्येचा आणि राजगुह्य म्हणूनही घेता येईल. हे विचार करा. म्हणून शेवटी सांगतात योगक्षेमम वहाम्यम. 4 गोष्टी मी फक्त सांगतो आणि इथे सावध राहिलो ना तर आपल्याला हे सगळं जमेल. पूजेची जी कर्म उपचार विधी आहे त्याच्यापेक्षा मनातला पूज्य भाव, पूज्य भावनेने तुम्ही काही दिलं किंवा दिलं जरी नाहीत ना तरी चालेल. मनातला पूज्य भाव. ग्रंथाच्या केवळ पारायणापेक्षा ग्रंथाचा अभ्यास, त्याचं चिंतन आणि त्याप्रमाणे वर्तन. मी पारायण केलेलं नाही पण मला तो ग्रंथ आवडतो आणि त्याप्रमाणे मी ही सुधारणा माझ्यात घडवली, हे एक लक्षात घ्या. नंतर मंत्राच्या केवळ उच्चारापेक्षा मंत्राच्या अर्थावर जर मनन चिंतन केलं तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात देहाच्या यांत्रिक कृतींपेक्षा मनाची वृत्ती आणि बुद्धीची दृष्टी, मनाची वृत्ती बुद्धीची दृष्टी सुधारली तर देहाच्या कृती, लहान मूल वगैरे, मी आज पूजा केली, आजोबा पूजा केली ना, आज देवासारखं राहायचं, आज देवासारखं राहायचं. देवासारखं राहायचं म्हणजे हाताची घडी, तोंडावर बोट, देवासारखं. आपण तसंच अगदी बसायला नको. पण हे लक्षात ठेवा की मंत्राचा केवळ उच्चार नाही, ग्रंथाची केवळ पारायण नाहीत, पूजेचे केवळ उपचार नाहीत आणि सगळ्यात देहाच्या यांत्रिक कृती नाहीत. त्याच्यापेक्षा मनाची वृत्ती महत्त्वाची आहे आणि त्याच्यापेक्षा बुद्धीची दृष्टी, विचार करण्याची दृष्टी महत्त्वाची आहे. हे जर जमलं तर अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. गीतेचे जे की श्लोक, म्हणजे आपण म्हणतो ना की हनुमत कीलकम, रामाकडे जायची किल्ली हनुमान आहे, तसं कृष्णाकडे किंवा भगवंताकडे जायची किल्ली हा श्लोक आहे. अत्यंत शांतपणे आपण विचार करत थांबणार आहोत. केवळ पूजा नाही, पूज्यभाव. केवळ पारायण नाही तर अभ्यास आणि वर्तन. केवळ मंत्राचा उच्चार नाही तर मंत्रावर आपण म्हणतो मनन चिंतन. आणि केवळ देहाची कृती नाही तर मनाची वृत्ती आणि बुद्धीची विचार करण्याची दृष्टी, विजन. शांत. माझ्यानंतर म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. मंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून भगवान श्री गोपाल कृष्ण, त्यांची वाङ्मयी अक्षरमूर्ती भगवद्गीता आणि सद्गुरुनाथ यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.